नमस्कार, जय संघर्ष. मी प्रवीण वाघ. आज बुलढाणा आलो होतो आणि कोरोना काळानंतर बऱ्याचशा ड्रायव्हर लोकांची भेट झाली. आपल्या दादांनी सांगितलं की यांना विचारलं मी ते संघर्ष ग्रुप का नाही, की दादांनी सविस्तर मला का नाही सांगितली, काकांनी सांगितली, आप्पांनी सांगितली. पण माझा असा विचार होता की हलणार साहेबांनी जर सांगितलं की आपल्याला संघटन परत रिपीट वाढवायचं आहे की काय करावं लागेल. मी दादांशी बोललो, काकांशी बोललो, भाऊंशी पण बोललो. त्यांनी सांगितलं की प्रवीण भाऊ आमच्याकडे कोणी आज समजा आलं नाही किंवा आम्ही त्यांच्याशी भेटलो नाही, तर माझी सर्वांना ड्रायव्हर बांधवांना विनंती की संघर्ष ग्रुप कधी बंद पडणार नाही आणि त्यांच्या मदतीपासून कधी वंचित राहणार नाही. त्यांना विनंती केली, त्यांचे सर्वांचे नंबर घेतले आणि त्यांना भेटून सांगितलं की आपण आता परत एक चांगल्या प्रकारे काम चालू करतो. काम तर चालूच आहे रोज, पण त्याच्यापर्यंत आपलं काम पोहोचत नाही. बरोबर आहे का? काम पोहोचत नसल्यामुळे त्यांना असं वाटतं की बऱ्याचशा लोकांना की संघर्ष ग्रुप थांबला किंवा बंद पडला, पण असं कुठेही काही नाही. काम चांगलं साऱ्या प्रकारे चालू आहे. पण काय झालं की कोरोना काळामध्ये आपलं काही लोक वारले, काही स्थलांतरित झाले, काहींनी गाड्या विकल्या, काहींनी ड्रायव्हर लाईन सोडली. बरोबर आहे ना? त्याच्यामुळे या गोष्टीचा काम थांबण्यासाठी थोडं हे झालं. त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो आणि आता यांच्या सर्वांचे नंबर घेतले आणि आपण चांगल्या प्रकारे संघटन चालूया. जय हिंद, जय संघर्ष. बरोबर आहे ना? ओके.